नमस्कार मैत्रिणी, आज आपण रेशमास रेसिपीमध्ये न फुटणारा कुरकुरीत असा शाबू वडा बघणार आहोत। शाबू वडा करायचा म्हणलं की गृहिणीला प्रश्न पडतो की वडा फुटला म्हणजे काय करायचं। म्हणून आज आपण न फुटणारा कुरकुरीत असा वडा बनवणार आहोत। वडा का फुटतो? आपण शाबू भिजू घालतो आणि त्या शाबूमध्ये थोडंसं पाणी ठेवतो आणि ते पाणी काय करतो, तो शाबू शोषून घेतो। मग जेव्हा आपण वडा बनवायला घेतो तेव्हा काय होतं, त्याला ती गरम वाफ लागते आणि त्या शाबूनी जो शोषून घेतलेलं पाणी असतं त्याची वाफ तयार होते, म्हणजे बाष्पीभवन होतं आणि तो वडा काय होतो, फुटतो। त्यासाठी एक मी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला। त्या पद्धतीने जर तुम्ही वडा बनवला तर तो वडा कधीही तुमचा वडा फुटणार नाही। चला तर मग आज आपण शाबू वड्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहणार आहोत आणि न फुटणारा कुरकुरीत असा शाबू वडा बनवणार आहोत। इथं मी 1 वाटी शाबू घेतलेला आहे। हे पाऊण वाटी शिजवून घेतलेला बटाटा खिसून घेतलेला आहे। हे अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट आहे मोठे, हे भाजून घेतले आहेत मी शेंगदाणे। हे चवीपुरतं मीठ, ही बॅडगी मिरची पावडर घरी बनवलेली आहे आणि हे 4 मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडेसे तेल आणि जिरं। उपवासाला जिरं खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल। आता अगोदर आपण एक प्लेट घ्यायची किंवा ताट घ्या, तुम्ही काही घ्या, त्याच्यामध्ये हा शाबू घ्यायचा। हा शाबू मी रात्रभर भिजत घातला होता। शाबू कमीत कमी 5 ते 6 तास भिजला पाहिजे। हे बघा असा शाबू भिजलेला आहे आणि हा आपण काय करायचा, मळून घ्यायचा अगोदर शाबू। असं थोडंसं दाब देऊन आपण तो मळायचा आहे। त्याच्यातच आपण हा बटाटा घालणार आहोत। त्यामध्ये दाण्याचे कूट घालणार आहोत आपण। हे दाण्याचे कूट जाडसर ठेवायचं आहे, तुम्ही जास्त बारीक नाही वाटायचं। हे मिरचीचे तुकडे, जर तुम्ही तिखट खात असाल तर ह्या तुकड्याऐवजी मिरचीचा ठेचा करून देखील घालू शकता। आणि मी इथे कलर येण्यासाठी बॅडगी मिरची पावडर वापरली आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल। आणि आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि थोडंसं जिरं आणि असं व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्याला। हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं। असं हे आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि ह्या पिठाचा मळून झाल्यानंतर गोळा बनवताना अगदी थोडासा तेलाचा हात घ्यायचा। आता आपण वडे बनवायला घेऊया। वडे बनवायच्या अगोदर आपण इकडं पॅन गरम करायला ठेवायचा। असा जाड पॅन घ्यायचा आणि आपण हे वडे तळणार आहे। हे वडे आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। हे वडे जरी आपण शॅलो फ्राय केले तरी देखील जसं आपण तळल्यानंतर कुरकुरीत होतात तसेच हे शॅलो फ्राय करून देखील कुरकुरीत होतात। आता जी मी ट्रिक सांगणार होते तुम्हाला ती मी हे वडे बनवताना तुम्हाला सांगणार आहे। यास आपण मीडियम गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे। हा जो आपण वडा बनवतोय हा वडा तुम्ही जाड ठेवायचा नाही, हा वडा असा पातळ करून घ्यायचा आहे। हे बघा असा पातळ वडा बनवून घ्यायचा आहे। जाड वडा ठेवायचा नाही, जाड वडा ठेवला की तो नक्कीच तेलात फुटतो। असा पातळ हे वडे आता मी शालो फ्राय करणार आहे। जरी तुम्ही ह्या पद्धतीने वडे बनवले आणि ते तळले तरी देखील ते वडे तेलात फुटणार नाही। असेच आपण हे वडे पातळ बनवून घ्यायचे, जाडसर थापायचे नाही। असे मी वडे बनवून असेही आपण वडे बनवून घेतलेले आहेत। आपला पॅनही चांगला गरम झालेला आहे। आता आपण ह्या पॅनमध्ये 5 ते 6 वडे तळणार आहोत। त्यासाठी 3 चमचे तेल घालायचे तुम्ही आणि त्यामध्ये हे वडे ठेवून द्यायचे शॅलो फ्राय करायला। हे बघा
मी एकदम पातळ असे वडे बनवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. गॅसची फ्लेम मीडियम करायची. हे बघा, हे असे आपण तेलात वडे शालो फ्राय करायला टाकले की नंतर काय करायचं, असा एक स्मॅशर घ्यायचा. जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर फुलपात्र किंवा वाटीने काय करायचं, प्रत्येक वड्यावरती असा दाब द्यायचा. प्रत्येक वड्यावर दाब द्यायचा म्हणजे तो काय होतो, जास्त कुरकुरीत वडा तयार होतो आपला. आणि जर तुम्हाला मऊ वडा आवडत असेल तर हे प्रेस नाही केलं तरी चालेल. तुम्ही असा प्रत्येक वडा स्मॅशरने प्रेस करून घ्यायचा, मग तो जास्त कुरकुरीत होतो. हे बघा, हे असा प्रेस करून घ्यायचा वडा आणि शालो फ्राय करायचा. त्याला शालो फ्राय करायला 10 ते 15 मिनिटं लागतात. एकदम छान कुरकुरीत असा वडा बनवून तयार होतो. आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. हे बघा, आता आपण 4 ते 5 मिनिटांनंतर बघणार आहोत खालची बाजू याची कुरकुरीत झाली आहे का. हे तुम्ही बघू शकता. बघा किती छान कुरकुरीतपणा आलेला आहे ह्याला. आणि आपण हा दुसऱ्या बाजूने भाजून घेणार आहोत. असा प्रत्येक वडा आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेणार आहोत. हे बघा, असं वडे छान कुरकुरीत शालो फ्राय झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता. आता आपण दुसऱ्या बाजूने 5 मिनिटं भाजून घेणार आहोत, त्याला शालो फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, दुसऱ्या बाजूने देखील आपले वडे कुरकुरीत झालेले आहेत. एकदा का पॅन गरम झाला की तुम्हाला जास्तीत जास्त 2-3 मिनिटातच खालच्या बाजूने लगेच वडे कुरकुरीत होतात. बघा, हे किती छान वडे शालो फ्राय करून देखील कुरकुरीत झालेले आहेत. जर कोण डाएट करत असेल, काही हार्टच्या पेशंटला तेलकट खायचं नसतं, तेव्हा देखील आपण हे अशा पद्धतीने वडे करू शकतो. आणि मी जेवढं तेल वापरले ना त्याच्यापेक्षा तुम्ही कमी क्वांटिटीत देखील तेल जरी वापरलं तरी देखील असे हे वडे कुरकुरीत बनवून तयार होतात. हे आता आपले वडे बनवून झालेले आहेत. आता वडे बनवून झाले. आता याच्यासाठी आपण गोड दही बनवणार आहोत. तर चला त्याचे आपण साहित्य बघूया. हे आता आपण गोड दही बनवणार आहोत. गोड दही बनवण्यासाठी मी पिठी साखर घेतलेली आहे, 1 वाटी दही घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ. आता आपण सर्वात अगोदर दही घ्यायचं. हे दही असं आपण फेटून घेणार आहोत. ह्याच्यात आपण तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त टाका. मी यात 2 चमचे पिठी साखर टाकायले आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं. हे आपलं शाबू वड्यासोबत खाण्यासाठी गोड दही तयार झालेलं आहे. पण कधी कधी काय होतं, काहींना गोड दही आवडत नाही. तर मी इथं आणखीन एक दह्याची तुम्हाला तिखट चटणी बनवून दाखवणार आहे. कधी कधी म्हणजे काही लोकांना गोड आवडत नाही, असं झणझणीत आवडतं. तर त्यासाठी आपण दह्याची तिखट चटणी बघणार आहोत. दह्याची तिखट चटणी करण्यासाठी आपण साहित्य पाहूया. मी 1 वाटी दही घेतलेलं आहे. हे शेंगदाण्याचं जाडसर कूट घेतलेलं आहे, जिरं फोडणीसाठी. ही तिखट चटणी आहे, चवीनुसार मीठ, ही बेडगी मिरची पावडर आणि थोडंसं तेल. अगोदर काय करायचं, एका बाउलमध्ये दही घ्यायचं. हे दही थोडंसं फेटून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा दाण्याचे कूट घालणार आहोत. थोडंसं चवीपुरतं मीठ. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
आणि नंतर आपण फोडणीच्या अगोदर ह्या चटण्याच्या आहेत 2 प्रकारच्या, त्याच्यावरती टाकून ठेवायच्या, म्हणजे ह्या दह्याच्या चटणीला कलर खूप छान येतो. ही मी तिखट चटणी थोडीशी टाकली. तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर जास्त वापरा. आणि ही बेडगी मिरची पावडर असे टाकून ठेवायचं. हे मिक्स नाही करायचं, फोडणी दिल्यानंतर आपण हे मिक्स करणार आहोत. आता गॅसवर फोडणी पात्र ठेवून आपण त्यात थोडंसं तेल घालणार आहोत. अगदी 1 चमचा तेल घालायचं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्यात जिरं घालणार आहोत. हे आता आपलं तेल गरम झालेलं आहे. ह्यात आपण फोडणीसाठी थोडं जिरं घालायचं आणि लगेचच ही फोडणी आपण ह्या चटणीवरती ओतायची आणि हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं. अशी ही आपली शाबू वड्यासोबत तिखट दह्याची चटणी तयार झालेली आहे. असे हे आपले शालू फ्राय केलेले कुरकुरीत शाबू वडे, त्यासोबतच गोड आणि तिखट दह्याची चटणी बनवून झालेली आहे. हे शालू फ्राय केलेले वडे नक्कीच एकदा ट्राय करा. तळलेल्या वड्यासारखेच हे वडे देखील कुरकुरीत होतात. आणि तुम्हाला माझी ही शाबू वड्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. येणाऱ्या महाशिवरात्रीला हे वडे तुम्ही नक्की ट्राय करा.